शक्तिवर्धक म्हणून तुम्ही सफेद मुसळी, अश्वगंधा, पंजाब मुसळी, अक्कलकारा इत्यादी वस्तू वापरून औषध बनवू शकता। साखर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी पनीर फूल, कडू बदाम, कवासिया ह्या औषधांचा उपयोग करू शकता। गोंद कतिरा उष्णता कमी करण्यासाठी, हाडांना बळकटी देण्यासाठी वापरलं जातं। डिलिव्हरीचे लाडू बनवताना गोंद धावडा डिंक वापरला जातो। तर लहान मुलांसाठी घुटीमध्ये सुरवारी हिरडा, डोळ्याचे आजार बऱ्या करण्यासाठी सुरवारी हिरडा मधात उकळून डोळ्यात वापरला जातो। रतनज्योत केसांच्या वाढीसाठी, जेवणामध्ये तर्रीला कलर आणण्यासाठीही वापरला जातो। मशा गुगुळ आयुर्वेदातल्या प्रत्येक गुगुळमध्ये गुगुळचा मेन पार्ट मशा गुगुळचा असतो, हे शुद्ध करून वापरलं जातं। कॅल्शियम म्हणून तुम्ही बांबूचा मुरब्बा खाऊ शकता। कॉन्स्टिप्युशनसाठी हिरड्याचा मुरब्बा घेऊ शकता। गोरक्षिंच घेऊन गोरक्षिंचा जो आतला मगज हा काढा करून घेतला तर काढा करून घेतल्यानंतर याच्यामुळे पित्तही कमी होतं व ॲसिडिटीला त्रास कमी होऊन